आमच्या शिवसेना पक्षाचं नाव चोरलं, चिन्ह चोरलं नव्हे तर आता पाहिलं आपण खासदारी चोरले तरी आम्ही हे सहन केलं, आम्ही यावर लढत राहू. परंतु आज आमच्या आस्थेवर घाला घातला आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या दानपेटीवर डालला मारला आहे, दरोडा टाकला आहे. किमान साधासुद्धा नव्हे तर 3,500-4 हजार रुपयाचा 3,500-4 कोटी रुपयाचा डल्ला या मंदिरावर मारला आहे. त्या लुटीच्या विरोधात, ज्या अयोध्येतील राम मंदिराच्या लुटीच्या विरोधात हे शिवसेनेचं जिल्ह्याचं आंदोलन इथे यवतमाळला आम्ही घेत आहे. आज जसा उदाहरण द्यायचं तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी 4 किलो चांदीची वीट आणि 1 कोटी रुपयाची रोख चेक रक्कम दिली होती. सिंधी समाजाने 200 किलो चांदी दिली होती. असं देशभरातून मोठा ओघ धानाचा सोन्याच्या स्वरूपात, चांदीच्या स्वरूपात दिला गेला होता. आज तुम्हाला माहीत आहे, एक साधी कल्पना आहे, तिथल्या ट्रस्टनी जमीन विकत घेतली. तर आज समजा एकाने खरेदी केली 11 लाख रुपये एकराने, 11 लाख रुपयांनी एकाने खरेदी आणि त्या दुसऱ्याकडून मंदिर ट्रस्टनी ती जमीन 98 लाख रुपये एकराने विकत घेतली. अशी 600 एकर जमीन तिथे विकत घेतल्या गेली. म्हणजे किती मोठा भ्रष्टाचार. त्याच रजिस्ट्रार ऑफिसमध्ये 15 मिनिटाच्या अंतराने हा व्यवहार झालेला आहे. म्हणजे यावरून आपल्याला कल्पना येते की ती राजरोजसपणे हे लूट करत आहे. म्हणजे शेकडो पोते नोटांनी भरलेले कर्नाटकामध्ये नेल्याचं सांगितलं जात आहे. रेल्वेने ते जात होते. 1600 कोटी रुपये अंदाजे गेलेले आहेत. तो ट्रस्टी कर्नाटकाला नेऊन कोणाला देत होता हे शोधल्या गेलं पाहिजे आणि तो ट्रस्टी तिथून मुंबईला वापस विमानाने फैजाबाद अयोध्येला यायचा. अशा प्रकारचं लुटीचं तंत्र म्हणजे आपल्या आस्थेवर घाला, आपल्या श्रद्धेवर घाला या भारतीय जनता पार्टीने घातलेल्या आहे, तेथील सरकारने घातल्या आहे. तेथील ट्रस्टी नेमलेले कोणी येतं, या मोदी सरकारने नेमलेले ट्रस्टी आहे. आणि म्हणूनच जोपर्यंत या मंदिरातील लूट वापस केल्या जात नाही तोपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष स्वस्थ बसणार.